मुंबईसह उपनगरामध्ये तुफान पाऊस बरसतोय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे। मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आणि यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली। 9 तासात 194.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हे दृश्य मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरी सबवेचे आहेत। अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले आणि त्यामुळे वाहतुकीसाठी अंधेरी सबवे आता बंद करण्यात आलेला आहे। केवळ एक अंधेरी सबवे नाही तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये दादरचा परिसर असेल, हिंदमाताचा परिसर असेल, सायन, किंग सर्कल अशा सगळ्या परिसरामध्ये पावसामुळे पाणी साचले आणि वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो। तर मुंबईमध्ये किती पाऊस झालेला आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊ। हे दृश्य किंग सर्कलच्या परिसरातले आहेत। काल सुद्धा दिवसभर किंग सर्कलच्या परिसरामध्ये हीच परिस्थिती होती आणि त्याच संदर्भातली ही दृश्य आहेत। रस्त्यावर पाणी साचलेलं होतं, त्यातून वाहनं मार्ग काढत होती। नागरिकांना चालायला सुद्धा गुडघाभर पाण्यातून चालावं लागत होतं। तर मुंबईत कुठे किती पाऊस बरसलाय? कुलाब्यामध्ये 79.8 मिलीमीटर, महालक्ष्मीमध्ये 71.9 मिलीमीटर इतका पाऊस बरसलेला आहे। विक्रोळीमध्ये सर्वाधिक 194.5 मिलीमीटर इतका पाऊस मागच्या 8-9 तासात बरसलेला आहे। सांताक्रूजमध्ये 185.5 मिलीमीटर, जुहूमध्ये 173.5 मिलीमीटर इतका पाऊस बरसलेला। वांद्र्यामध्ये 157 मिलीमीटर इतका पाऊस बरसलेला आहे। भायखळ्यामध्ये 167.0 मिलीमीटर इतका पाऊस बरसलाय। कुलाब्यामध्ये 79.8 मिलीमीटर इतका पाऊस बरसलाय। महालक्ष्मीमध्ये 71.9 मिलीमीटर। हा पाऊस काल रात्री 8:30 ते आज पहाटे 5:30 या दरम्यान कुठे किती पाऊस झालाय ते आपण पाहतोय। साधारण 9 तासाच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इतका पाऊस बरसलाय। सांताक्रूजमध्ये 185.5 मिलीमीटर, जुहूमध्ये 173.5।